हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतायत तर त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात, त्याचबरोबर स्किन केअर हेअर केअर टिप्स सुद्धा शेअर केल्या जातात। आणि जर का मी कुठे ट्रॅव्हल करत असेल, नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। त्याचबरोबर आपल्या या चॅनलवरती इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सुद्धा शेअर केल्या जातात। सो अजून तुम्ही माझं चॅनल बघताय पण चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइबिंग। ज्या सबस्क्राइबर्सने ऑलरेडी सबस्क्राइब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच। तर आजचा जो आपला व्हिडिओ तो सुद्धा स्किन केअर कॅटेगरी मधला आहे। आज मी तुमच्यासोबत एक असं फेशियल शेअर करणार आहे की ते एकदम सोपं आहे, सिंपल आहे करायला, त्याचबरोबर त्याच्याने जो ग्लो येतो तो अगदी इन्स्टंट ग्लो येतो। आपल्याला अचानक एखाद्या इव्हेंटला जायचं असतं किंवा फेस्टिवलसाठी तयार व्हायचं असतं, काही ऑकेजन्स येतात, तर अशा वेळेस ना आपल्याकडे पार्लरला जरा वेळ सुद्धा नसतो आणि काही वेळेला पार्लरचे जे ट्रीटमेंट आहेत ते परवडत सुद्धा नाही। तर अशा टाइमला आपण काही ना काही घरचे उपाय शोधतो किंवा घरगुती आपण काही करू शकतो का असा विचार येतो। तर येस, हे जे फेशियल आहे हे तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता आणि ह्या फेशियलने तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळणार आहे। आणि या फेशियलसाठी आपण फक्त 3 स्टेप्स फॉलो करणार आहोत, कारण जनरली हा जो फेशियलचा प्रोसेस आहे तो 5 ते 6 स्टेप्सचा असतो आणि तासाभराचा वेळ सुद्धा त्याला लागतो। पण ह्या फेशियलमध्ये इतका वेळ तुम्हाला लागणार नाहीये। हे जे फेशियल आहे ते बनाना फेशियल आहे आणि हे अगदी 3 स्टेप्स बनाना फेशियल आहे। तर बनानामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात असतं, त्याची स्किनवरती ग्लो आहे ना तो इन्स्टंट येतो। त्याचबरोबर फाईन लाईन्स, डलनेस ते सुद्धा दूर होतं आणि हो सुरकुत्या सुद्धा कमी यायला मदत होते। तर बनाना आहे ना ते एक नॅचरल बोटॉक्स म्हणून पण काम करतं असं आपण म्हणू शकतो। सो ह्याच्यामधलं जे बनाना फेस पॅक आहे ना ते तुम्ही असंही जनरली वापरू शकता, त्याने तुमच्या चेहऱ्यावरचे जे सुरकुत्या आहेत किंवा जे फाईन लाईन्स आहेत ते कमी होण्यास मदत होते। तर आता जास्त वेळ न घालवता आपण पाहूयात आपलं 3 स्टेप्स बनाना फेशियल। सो लेट्स गेट स्टार्टेड। बनाना फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला एक बनाना घ्यायचा आहे। तर इथे मी एक पिकलेलं केळं घेतलं, तर हे केळं जरा जास्तच पिकलं आहे पण चेहऱ्याला लावायला आपल्याला चालू शकतं। सो हे केळ जे आहे ते मी इथे तर सोलून घेतलेलं आहे आणि ह्याला मी व्यवस्थित आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। सो मी ह्याला मॅश करून घेते। तर तुम्ही असं चमच्याने सुद्धा करू शकता किंवा मिक्सरला सुद्धा लावून त्याची बारीक अशी पेस्ट करू शकता। तर अशा पद्धतीने मी हे जे केळं आहे ते असं मॅश करून घेते। केळामुळे आपली स्किन जी आहे ना ती खूप छान ग्लो करते। तर इथे माझं केळ जे आहे ते मॅश करून झालेलं आहे आणि त्यातलंच क्लिन्झर बनवण्यासाठी मी 1 चमचा मॅश केलेलं हे केळाची पेस्ट आहे ती घेते आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा गूळ पावडर ॲड करते। गुळामध्ये ना ग्लायकोलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपली डेड स्किन रिमूव्ह होते आणि आपल्याला जर काही टॅनिंग झालेलं असेल तर ते सुद्धा निघून जाते। अशा पद्धतीने आपलं क्लिन्झर प्लस स्क्रबर जे आहे ते तयार झाले। त्यानंतर इथे आपल्याला फेशियल मसाज क्रीम आपल्याला बनवून घ्यायचं। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा जे आपलं मॅश केलेलं केळ आहे त्यामध्ये 1 चमचा मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा नारळ तेल घेतलेला आहे। तर इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता। जर का तुम्हाला बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही 1 चमचा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं फेशियल मसाज क्रीम तयार झालंय। फेस पॅक तयार करण्यासाठी मी इथे 1 चमचा बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे जी आपण केळाची जी पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि त्याचसोबत ना मी इथे लिंबाचा रस घेते। साधारणतः 3 ते 4 थेंब आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे। जर का तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही इथे 1 छोटा चमचा दही सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित एक फेस पॅक तयार होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला हे मिक्सचर घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडा केळाचं जर का तुमच्याकडे पेस्ट शिल्लक असेल तर ती तुम्ही थोडी ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे फेस पॅक जे आहे ते तयार झालेलं आहे। येस, आपली बेसिक तयारी झालेली आहे फेशियलची आणि आता आपण स्टेप बाय स्टेप फेशियल करायला घेऊयात। तर सगळ्यात आधी जे आपलं क्लिन्झर प्लस स्क्रबर होतं ते म्हणजे केळाची जी पेस्ट आहे त्यामध्ये गूळ पावडर आपण मिक्स केलेली होती, तर ते आपण व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लावून घेऊया। तर सगळ्या बाजूने आपण आपल्या चेहऱ्याला आधी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती असं चोळायचं आहे। तर जिथे आपली घाण जास्त साठते किंवा डेड स्किन असते, व्हाईट हेड्स असतात, ब्लॅक हेड्स असतात, पिगमेंटेशनचा त्रास असेल तर अशा
ज्या पद्धतीने आपल्याला जिथे आपल्याला त्रास जास्त होतो किंवा घाण जास्त साठते अशा ठिकाणी आपल्याला ते चोळून आपल्याला क्लीन करायचं आहे। तर साधारणतः तुम्ही 3 ते 4 मिनटं हा चोळण्याचा जो प्रोसेस आहे तो करू शकता। त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती छान पद्धतीने अशी क्लीन होते, स्वच्छ होते। सगळी जी घाण आहे, जे ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, ते सगळे निघून जातात। त्यानंतर आपल्याला चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की चेहरा आपला व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे। त्यानंतर आपली जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजे फेस मसाज करायची। तर त्यासाठी जे आपण क्रीम तयार करून घेतले ते आता आपण आपल्या संपूर्ण फेसला लावून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित आपल्याला असा मसाज करायचा आहे। तर इथे आपल्याला एक 7 ते 8 मिनटं आपल्या चेहऱ्याला मसाज करून घ्यायचा आहे। तर इकडे मी असं फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवते, पण आपल्याला हे पेशन्स ठेवून 7 ते 8 मिनटं व्यवस्थित असा सगळ्या बाजूने आपल्याला फेस मसाज करून घ्यायचा आहे। तर फेस मसाजचे बरेचसे व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। फेस मसाजने काय होतं की आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढतं आणि आपली स्किन छान ग्लो होते। तर त्यानंतर आपल्याला व्यवस्थित चेहरा परत एकदा साध्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आपली जी लास्ट स्टेप आहे ती आपल्याला करायची आहे, म्हणजेच फेस पॅक लावायचा आहे। तर जो आपण फेस पॅक करून घेतला आहे तो व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला चेहऱ्याला आधी लावून घ्यायचा आहे। तर हे केळाचं फेशियल आहे। केळ आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असं बसणार नाही म्हणून आपण इथे बेसन घेतोय आणि बेसन एक छान एक्सफोलिएटर सुद्धा आहे। सो अशा पद्धतीने आपण हा जो फेस पॅक आहे तो सगळा बाजूने आपल्या चेहऱ्याला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। एक थिक लेयर अशी क्रिएट करायची आपल्या चेहऱ्यावरती आणि साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला हा आपला जो फेस पॅक आहे तो चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि 10 मिनिटानंतर चेहरा छान असा साध्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टरचा जो फरक आहे तो तुम्हाला दिसत असेल। तर सगळ्यात शेवटी मात्र मॉइश्चरायझर लावायला विसरू नका। फेसची कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही करा, फेशियल करा, क्लीनअप करा, काहीही करा, त्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे मस्ट आहे। तर जर का तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता। तर अशा पद्धतीने आपलं आता जे बनाना फेशियल आहे ते व्यवस्थित करून झालेलं आहे। तर येस, आपलं जे बनाना फेशियल आहे ते बघून झालेलं आहे। संपूर्ण प्रात्यक्षिक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। बनाना फेशियलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले ते आपल्या घरगुती किचनमध्ये इझिली अवेलेबल होतील असेच आहेत आणि त्याचे फायदे सुद्धा तितकेच आहेत। बनाना फेशियल आहे ना, हे थंडीमध्ये एकदम रामबाण उपाय आहे। म्हणजे थंडीमध्ये हे तुम्ही करायलाच हवं, बिकॉज थंडीमध्ये जनरली आपली स्किन खूप ड्राय होते। आपल्या स्किनला ना एक एक्स्ट्रा मॉइश्चरची गरज असते। बनाना किंवा त्यामध्ये आपण तेल यूज केलंय, त्याचबरोबर आपण ॲलोवेरा जेल सुद्धा या फेशियलमध्ये यूज केलंय। ह्याने काय होतं ना, एक चांगला स्किन छान हायड्रेट होते। सो एक नॅचरल हायड्रेटर आहे। त्याचबरोबर बेसन जे आहे ते एक एक्सफोलिएटर म्हणून सुद्धा काम करतं। त्यामुळे तुम्ही हे जे फेशियल आहे हे नक्की ट्राय करा आणि हे फेशियल ट्राय केल्यानंतर तुमचा जो फीडबॅक आहे तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।